नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आमच्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या भागामध्ये आपण आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न बघणार आहोत। त्या प्रश्नाचा महत्त्वाचा आढावा जो आहे किंवा माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण चालू करूयात। बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जागतिक प्लास्टिक करार कोणत्या संस्थेच्या पुढाकाराने तयार केला जात आहे असं म्हटलंय। आता लक्षात ठेवा, प्लास्टिक हा जो भाग आहे किंवा या घटकामुळे जगामध्ये, भारतामध्येच नाही तर जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होत आहे। हा प्लास्टिकचा जो काय कचरा आहे हा रिमूव्ह होत नाहीये, पृथ्वीवरून नष्ट होत नाहीये, त्याला हजारो वर्ष लागतात। तर हा जो कचरा आहे किंवा ही जी प्लास्टिक आहे ही प्लास्टिक कुठेतरी कमी झाली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युनायटेड नेशनची एक बॉडी आहे ज्याला UNEP असं म्हटलं जाणार आहे, म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम असं म्हटलं जाणार आहे। आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर प्लास्टिक कशी या जगामध्ये कमी होईल, त्याचा वापर कसा आपण कमी करू या संदर्भामध्ये पावले उचलण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, WHO ने रुबेला निर्मूलनाची अधिकृत घोषणा कुठून केलेली आहे ते सांगायचंय तुम्हाला। कोणत्या ठिकाणी किंवा कोणतं असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये रुबेला नावाचा जो काय रोग आहे तो समूळ नष्ट झालेला आहे, तर ते आहे मित्रांनो काठमांडू आहे। ओके, आणि काठमांडू ही नेपाळची राजधानी, हे लक्षात ठेवा। म्हणजे नेपाळ या देशामध्ये रुबेला आता पूर्णपणे नष्ट झालेला आहे। 2009 पासून तिथे लढा देत होते ते लोक, लसीकरण करण्यात येत होतं, तेही लक्षात राहू द्या। आणि मला एकदा सांगा की हे जे WHO आहे या WHO ची स्थापना कधी झालेली ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही। त्यानंतरचा जो काय भाग आहे मित्रांनो तो बघा, उत्तर प्रदेशातील जलालाबाद या ठिकाणचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे ते सांगायचंय तुम्हाला। आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा जो अहवाल आहे हा अहवाल गेला, याचा एक GR काढण्यात आला। आणि हा जो GR आहे हा गृहमंत्र्याच्या माध्यमातून काढण्यात आला। अमित शाह यांनी तो संसदेमध्ये GR म्हणजे ती जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती केलेली सर्वांना व्यवस्थित समजावून सांगितली की हे जे या ठिकाणी जलालाबाद हे जे शहर आहे या शहराचं आता नाव काय असणार आहे तर परशुरामपुरी हे नाव असणार आहे। आणि हे जलालाबाद हे जे शहर आहे हे कुठे आहे तर उत्तर प्रदेश मध्ये आहे, UP मध्ये आहे। UP मध्ये कोणता जिल्हा तर शहाजहानपूर नावाचा जिल्हा आहे, शहाजहानपूर हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काय झालं तर हे जे शहर आहे हे शहर बदलण्याचा जो काय विचार आहे तो विचार भाजप सरकारने केला। आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, अग्निवीरांसाठी 4 लाख रुपयापर्यंत कर्ज कोणत्या बँकेने उपलब्ध करून दिले आहे। आता बघा, लक्षात ठेवा, हे जे अग्निवीर असतात ज्यांची 4 वर्षच फक्त सर्व्हिस आहे, अशा लोकांसाठी एक दिलासा मिळावा, त्यांचा आर्थिक जी काय बाजू आहे ती व्यवस्थित व्हावी म्हणून इथे निर्णय काय घेण्यात आला, SBI बँकेच्या माध्यमातून तो निर्णय घेण्यात आला। काय निर्णय घेण्यात आला की या लोकांना आपण 4 लाखापर्यंत कर्ज देणार आहोत SBI बँकेच्या माध्यमातून। किती? 4 लाखापर्यंत ते कर्ज मिळणार आहे। आणि या 4 लाखावरती मित्रांनो व्याज जे असणार आहे ते 10.50% असणार आहे, लक्षात राहू द्या। ॲन्युअल इंटरेस्ट असतो तो, तर तो किती आहे तर 10.50% आहे। आणि त्यांना जी आता लोन करायचं आहे तर प्रोसेस करण्यासाठी काही फीस लागत असते, तर ही जी प्रोसेसिंग फीस आहे तर ती प्रोसेसिंग फीस त्यांना 0 आहे, डायरेक्ट किती आहे 0 आहे, 1 रुपया भरायची गरज नाही, थेट त्यांच्या अकाउंटला 4 लाख रुपये जमा होतील। त्याच्यावरती इंटरेस्ट देखील कमी आहे, 10.50 आहे। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघा, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन। आता ज्येष्ठ नागरिक कुणाला म्हटलं जातं, जे वयाची 60 वर्ष ज्यांनी पूर्ण केलीत अशा नागरिकांना दरवर्षी कधी साजरा केला जातो तर युनायटेड नेशनच्या माध्यमातून हा निर्णय आला। युनायटेड नेशनने असं हे केलं, समजा सुचवलं की आपण
जे काय सिनियर सिटीजन आहेत यांचा एक दिवस पाळूयात, आणि तो दिवस मित्रांनो 21 ऑगस्ट हा आहे. या दिवशी हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो. त्या पाठीमागचा एक उद्देश आहे की जे काय ज्येष्ठ नागरिक आहेत यांची जी बुद्धिमत्ता आहे, यांचा जो विचार आहे तो पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरला पाहिजे. यांचं नॉलेज हे हितकारक राहिलं पाहिजे आणि त्यांना एक दिलासा मिळाला पाहिजे, आधार मिळाला पाहिजे, म्हणून तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा दिवस साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न बघा, 2025 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डवर नवे डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर ते आहे नोवेल टाटा हे आहेत, यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, तेही लक्षात राहू द्या. रतन टाटा यांचं निधन झालं म्हणून हे जे पद आहे हे पद रिक्त झालेलं आहे. 2024 मध्ये यांचं निधन झालं होतं आणि मग आता जे डायरेक्टर म्हणून काम करणार आहेत ते कोण करत आहेत, तर नोवेल टाटा हे करत आहेत. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न पाहूयात. 2025 मध्ये एनडीए नावाची जी काय आघाडी आहे, एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी कोणाला उमेदवार म्हणून नाम निर्देशित केलं आहे ते तुम्हाला सांगायचंय. आता एनडीए काय आहे ते एकदा लक्षात घ्या. एनडीए म्हणजे ज्याला नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सेस असं म्हटलं जातं, आणि या अलायन्सेसचं जे काय नेतृत्व आहे हे नेतृत्व भाजप हा पक्ष करतो. याच्यात अनेक पक्ष आहेत मित्रांनो, प्रादेशिक पक्ष भरपूर आहेत, आणि याचं जे काय नेतृत्व आहे ते भाजपाच्या माध्यमातून होतं. आणि या एनडीएचा जो काय उमेदवार असणार आहे ते कोण असणार, तर सीपी राधाकृष्णन असणार. आणि सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या तरी आहेत. ओके, आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपती या पदासाठी काय केलंय, त्यांना नामांकन मिळालेलं आहे. ओके, आता लक्षात ठेवा मागचे जे काय उपराष्ट्रपती होते त्यांचं नाव जगदीप धनखड असं होतं, आणि त्यांनी जो काय राजीनामा आहे तो राजीनामा कधी दिलाय ते मला कमेंट करून सांगा. आणि उपराष्ट्रपती या पदाची जी काय निवडणूक आहे ती 9 सप्टेंबरला होणार आहे मित्रांनो 2025, हे पण लक्षात राहू द्या. ओके, आणि जेव्हा मला हे सांगा कमेंट करून की उपराष्ट्रपती हे टिंब सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात, ते मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला. ज्या वेळेस उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला असतो किंवा मग त्यांचं पद रिक्त झालेलं असतं तर त्यांच्या निवडणुका 6 महिन्याच्या आत घ्याव्या लागतात, पण ते पद कुणालाही उपराष्ट्रपती दिलं जाणार नाही. ओके, सुंदरबन हे जे हा जो प्रदेश आहे हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, आता सुंदरबन हे काय आहे तर त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो, आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आहेत, पक्षी पण आहेत, तर मगरींची संख्या कमी होत आहे, म्हणून याला प्रिझर्व करण्याचं, याला जतन करण्याचं, संवर्धन करण्याचं काम केलं जाणार आहे. तर हे कुठे आहे बरं, तर हे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. पश्चिम बंगालमध्ये इकडून अरुणाचल प्रदेश, आसाम या मार्गे बांगलादेश मधून ब्रह्मपुत्रा नावाची नदी येते, ती गाळ वाहून आणते, आणि इकडून गंगा नावाची नदी येते, आणि हा जो गाळ आहे तो या प्रदेशामध्ये साचतो, आणि अशा प्रकारचा एक प्रदेश तयार होतो. म्हणून या भागाला मी त्रिभुज प्रदेश म्हणतो, आणि तो आशिया खंडातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आपण या ठिकाणी थांबूयात. आजचे प्रश्न इथेच पूर्ण होतील. उद्या आपण परत एकदा पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.